जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी लक्ष्मण गुले आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। 15 मार्च 2026 ला विविध जिल्ह्यांमध्ये ज्या काही पोलीस भरतीच्या एक्झाम पार पडल्या आहेत त्या एक्झाम मध्ये मराठी या विषयावरती कशा पद्धतीने प्रश्न आलेत, नेमके प्रश्न कुठून आलेले आहेत, कोणत्या पुस्तकातून कोणत्या सोर्स मधून आलेले आहेत, यासाठी आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, काही विद्यार्थी नवीन असतील की ज्यांनी आता नुकतीच एक्झाम दिलेले, काही विद्यार्थी जुने असतील, काही विद्यार्थी शारीरिक चाचणीमध्येच पात्र झाले नसतील, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे। कारण का प्रश्न नेमके कुठून येतात हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्या दिशेने आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रत्येक विषयाचा हे तुम्हाला समजणार नाही। त्याच्यासाठीच आपण नेमके या पोलीस भरतीला मराठी या विषयावरती प्रश्न विचारले कसे आणि ते आलेत कुठून याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फायदेशीर असणार आहे। सर्वांपर्यंत शेअर करा। तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा। ओके, ठीक आहे। मराठीचे प्रश्न नेमके कुठून आले, एक्झॅक्ट सोर्स काय असणार आहे, 100% शुअर अनालिसिस असणार आहे किंवा प्रश्न नेमके आलेत कुठून हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे, जेणेकरून नंतर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यास व्यवस्थित करता येईल हे याच्यातनं समजणार आहे। ठीक आहे, ओके। तर बघा, जवळपास 30 ते 32 जिल्ह्यांचे पेपर झालेले आहेत। त्याच्यामधले आपण आज अकोला आणि अमरावती ग्रामीण या दोन परीक्षेसाठी 25-25 असे 50 प्रश्न, दोन्ही परीक्षेसाठी 25 आणि 25 50 क्वेश्चन विचारलेले आहेत। ते 50 क्वेश्चन आपण आज या ठिकाणी आपण घेणार आहोत। प्रत्येक लेक्चर मध्ये विविध आपण पेपर त्याच्यातले आलेले मराठीचे प्रश्न आपण घेणार आहोत। तुर्तास आज आपण अकोला आणि अमरावती। ओके, चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आपण। बघा, सुरुवातीला अकोला जिल्ह्याचे काही 25 प्रश्न असतील ते आपण पाहणार आहोत। हा ए सेट आहे। ए सेट मध्ये 76 नंबरचा प्रश्न हा मराठी सब्जेक्टचा आहे, 76 ते 100। आता पहिला प्रश्न बघा, आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणावय ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे आता झालेल्या 15 तारखेच्या एक्झाम मध्ये। मग याच्या अगोदर हे काय याचं जे काय उत्तर असेल याच्या अगोदर हा प्रश्न रिपीट झालेला आहे का, तर इथं बघा तुम्हाला क्षणोक्षणी हे पुढील पैकी कोणते कालावधीचे क्रियाविशेषण अव्यय आहे असा प्रश्न विचारलेला आहे। कधी रे, 2017 मध्ये SRPF जालनाला। त्याच्यानंतर क्षणोक्षणी सालोसाल फिरून पुन्हा पुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत असा पण प्रश्न तुम्हाला 2023 गोंदिया, त्याच्यानंतर 2016 लातूर। म्हणजे काय, क्षणोक्षणी हा शब्द इथं पण आहे, क्षणोक्षणी हा शब्द इथं पण आहे आणि याचं PYQ जर तुम्ही व्यवस्थित केलं तर हा शब्द काय रे, आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे। मग तुम्हाला आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय विचारलेला आहे, मग याचं उत्तर काय असणार आहे बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये क्षणोक्षणी हा शब्द आपल्याला ऍज इट इज दिसतो, त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक C असणार आहे। ज्यांनी काही हे सगळे सोर्स PYQ तुम्हाला दाखवणार आहेत, मी तुम्हाला सगळे PYQ दाखवणार आहेत। हे जे इथं इमेज क्रिएट केलेले आहे हे सोर्स तुमचा काय असणार आहे, PYQ। ज्यांनी PYQ व्यवस्थित केलेले असतील त्यांना 25 पैकी 25 प्रश्न या ठिकाणी अकोल्याला जे काही पेपर झालेला आहे त्याच्यामधले मराठी सब्जेक्टला 25 पैकी 25 प्रश्न येऊ शकतात। हे आता ऑन प्रूफ आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हा पहिला प्रश्न झाला। नेक्स्ट प्रश्न बघा, पुढील पैकी कोणता शब्द प्रत्यय साधित नाही। आता या ठिकाणी थोडी कन्सेप्टची गरज होती तुम्हाला। या ठिकाणी तुम्ही ज्या अकॅडमी मध्ये क्लास लावले आहेत, ज्या शिक्षकाकडून तुम्ही मराठी व्याकरण शिकता त्या शिक्षकांनी तुम्हाला याच्यावरती बरंच काही शिकवलेलं असेल, त्याच्यामुळे हा थोडा कन्सेप्टचा भाग आहे। प्रत्यय हा मूळ शब्द आहे आणि याला जर जोडून एखादा शब्द आला तर हा प्रत्यय असतो, बरोबर। मूळ शब्द आणि याच्या नंतर जोडून आलेला शब्द याला प्रत्यय म्हणायचं, म्हणजे मूळ शब्दाच्या नंतर लागलेला असतो। बघा, झोपाळू आहे, पथिक आहे, पुकार आहे आणि लेखक आहे। तुम्ही व्यवस्थित वाचलं असेल तर याला आळू प्रत्यय लागलेला आहे, याला इक प्रत्यय लागलेला आहे आणि याला अक प्रत्यय लागलेला आहे। परंतु याला पुकार हा शब्द मूळ शब्द आहे, याला प्रत्यय देखील नाही आणि उपसर्ग देखील नाही, त्याच्यामुळे तुमचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक C। या ठिकाणी आपण आन्सर, प्रश्न आणि आन्सर हे घेणार नाही, कारण का आन्सर की याचे आलेले आहे। बऱ्याच जिल्ह्यांचे रिझल्ट देखील लागत आहेत, मेरिट लिस्ट कालपासून चालू झाले।
प्रत्येक जिल्ह्याची मेरिट लिस्ट देखील डिस्प्ले व्हायला चालू झाले. त्याच्यामुळे इथं तुम्हाला प्रश्न आणि त्याच्या उत्तराची गरज नाही, फक्त सोर्स काय असणार आहे जेणेकरून आगामी परीक्षेसाठी तुम्हाला फायदेशीर असणार आहे. त्याच्यासाठी पेपर सेटर नेमकं काय करतो या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ओके, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही. आता हा प्रश्न कोणीही चुकला नसेल अशी अपेक्षा आहे, कारण बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. मी या ठिकाणी फक्त मोजके स्क्रीनशॉट घेतलेले आहेत. जे काय पुस्तक आहे हे पुस्तक आहे, पुस्तक सांगणार आहे मी कोणत्या पुस्तकातून आपण हे स्क्रीनशॉट काढलेले आहेत. तत्पूर्वी हा प्रश्न काय भाववाचक नाम नाही म्हणजे बघा, धैर्य भाववाचक नाम आहे, नवलाई भाववाचक नाम आहे, समता आहे, शांत हे काय रे भाववाचक नाम नाही, ते विशेषण आहे. शांतता हे भाववाचक नाम आहे. बघा प्रूफ मध्ये तुम्हाला इथं दिसतं बघा, हे इथं आहे शांतता. त्याच्यानंतर इथं देखील हाच प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही. या ठिकाणी याचा आन्सर हे आहे, म्हणजे इथं देखील तुम्हाला धैर्य हा शब्द मिळून जातो. पर्याय उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता, गटाबाहेरचा. आता श्रीमंती, शांतता, सौंदर्य आणि चांगली. चांगले हे विशेषण आहे, म्हणजे हे तीन काय आहेत रे, हे तीन काय भाववाचक नाम आहेत. म्हणजे ऍज इट इज प्रश्न तुम्हाला PYQ मधून पाहायला मिळतात. तिसरा प्रश्न बघितला, त्याच्यातले 2 प्रूफ दिलेले आहेत. फक्त प्रत्येक गटीचा आपल्याकडे रिपीट झालेला प्रश्न नाही, परंतु तुमचा अभ्यास चांगला असेल तर त्याच्यावर देखील तुम्हाला कमांड मिळवता येते. ओके, बघा आईच्या कडेवर बाळ होते. रिपीट झालाय प्रश्न, 2023 ला विचारला, 18 ला विचारला आणि 24 ला देखील विचारला. आईच्या कडेवर बाळ होते, ऍज इट इज कॉपी पेस्ट आहे. प्रश्न आहे तसाच आहे, ऑप्शन देखील तेच आहेत. याचं उत्तर दिलेलं आहे बघा षष्टी. प्रश्न काय आहे हे समजून घ्या. आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. जर व्याकरणाच्या नियमानुसार जर आपल्याला या वाक्यातील कर्ता शोधायचा असेल, इथं बघा हा प्रश्न, ह्याचं उत्तर अगोदर पण चुकलं होतं, षष्टी दिलेलं आहे, आता पण षष्टी दिलेलं आहे. पण जर व्याकरणाच्या नियमानुसार जर आपल्याला पाहायचं असेल तर असणारे काय, आईच्या कडेवर बाळ होते, असणारे काय बाळ, याचा अर्थ हा या वाक्यातील कर्ता आहे. कर्ता आहे, याला विभक्ती प्रत्यय लागलेला नाही, म्हणजे हा प्रथम विभक्तीत आहेत. पण पर्यायामध्ये तुम्हाला प्रथम विभक्ती कोठेही दिसत नाही. कदाचित प्रश्न चुकीचा विचारला किंवा मग त्यांनी ऑप्शन चुकीचे दिले. पण हा प्रश्न रिपीट आहे, 2023 ला, 18 ला, 24 ला 3 वेळा विचारला. 3 वेळा याचं उत्तर दिलेलं आहे षष्टी, आणि याही वेळेस याचं उत्तर काय दिलेलं आहे रे, षष्टी आहे. पण मला वाटतं आता बघा, भोक्ता नावाची एक संकल्पना आहे, जे की व्याकरणामध्ये आता बरेच MPSC ने त्याच्यावरती देखील प्रश्न विचारलेले आहेत. भोक्तावरती बघा, त्याचं उदाहरण आहे, गौरीला साडी शोभते. या वाक्यातील कर्ता ओळखा असा MPSC ने प्रश्न विचारला होता. शोभणारी काय रे, साडी, याच्यामुळे हा या वाक्यातील कर्ता आहे. परंतु आयोगाने एकदा उत्तर याचं काय दिलं, गौरीला. पण हा भोक्ता आहे बरोबर, पण आयोगाने गौरीला हे कर्ता म्हणून उत्तर दिलं होतं आणि ते बदललं नव्हतं. त्याच्या अँगल हा असू शकतो, पण याच्यातील खरा कर्ता कोण आहे रे, असणारे काय बाळ. आईच्या कडेवर असणारे काय बाळ, बाळ हा कर्ता आहे, म्हणजे याची विभक्ती प्रथम असायला पाहिजे. पर्याय कुठेही प्रथम नाही, त्याच्यामुळं इथं आईच्या च्या हा प्रत्यय षष्टी विभक्तीतील आहे, त्याच्यामुळे उत्तर याचं षष्टी देतात, कारण रिपीट प्रश्न आहे तसा. ओके, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी विसंगत जोडी कोणती. आता याच्यावरती मी जास्त डिस्कस करणार नाही, कारण आपल्याला 50 क्वेश्चन बघायचे आहेत. खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो, त्याच्यामुळे आपण थोडं स्किप करूयात. बघा, अमृत महोत्सव रिपीट झाला, 2017 ला विचारला. अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो, 75 वर्ष. म्हणजे 75 वर्षाला काय असतं रे, अमृत महोत्सव. हिरक महोत्सव नसतो. आता हिरक महोत्सव कधी असतो हे तुम्ही बघा, कारण आपल्याला व्हिडिओ जास्त लांब करायचं नाही. म्हणजे चुकीची जोडी कोणत्या, पर्याय क्रमांक डी. कुठं कळलं तुम्हाला, PYQ मध्ये. कुठं कळलं तुम्हाला, PYQ मध्ये. ओके, तर सांगायचं तात्पर्य हे की PYQ व्यवस्थित करा. ज्या विद्यार्थ्याची PYQ वर कमांड आहे, काही नाही वाचलं तरी चालतं. तुम्ही ज्या शिक्षकाकडनं मराठी व्याकरण शिकता त्या शिक्षकांचे नोट्स आणि PYQ, बाकी काही करायची गरज नाही. हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवर्जून मला तुम्हाला सांगायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, रत्नाकर. आता समानार्थ आहे, थोडे शब्दसंग्रह रिपीट होतात, कधी होत नाहीत. मग त्याच्यासाठी आपल्याला थोडं वाचन शब्दसंग्रहाचं असायला पाहिजे. आहे तसं रिपीट होत नाही, याला संदर्भ लागत असतो, पण आहे तसं रिपीट होत नाही. रत्नाकर म्हणजे काय, समुद्र.
आता आपल्याला चंद्र म्हणजे इंदू वगैरे माहित असतं बरोबर, सूर्य म्हणजे रवी, भास्कर, दिनकर, पर्वत म्हणजे गिरी वगैरे, ह्या शब्दांचे समानार्थी शब्द माहित असतात आणि हे वारंवार विचारलेले समानार्थी शब्द आहेत. कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातो. हा फक्त मला याचा आहे तसा एज इट इज रिपीट सोर्स PYQ मध्ये सापडला नाही. हा सापडला नाही याचा अर्थ मग तुम्हाला काय करायचं आहे की हा तुमच्या नोट्स मध्ये नोट डाऊन करायचा, कारण हा रिपीट झालेला नाही पण या वर्षी विचारला, हा पुढच्या वर्षी विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुमच्या नोट्स मध्ये याला लिहून ठेवायचं आहे. मार्केटमध्ये एखादं पुस्तक येईल त्याच्यामध्ये हा असेल, अशा आमिरभावात राहू नका. तुमचं काम आहे की तुमच्या पुस्तकामध्ये हा प्रश्न नोट डाऊन झाला पाहिजे, कारण रिपीट झालेला नाही, पुढच्या वर्षी कदाचित रिपीट होऊ शकतो. ओके, पुढचा प्रश्न, अमर पंत्या लावतो. आता प्रत्येक प्रश्न ऍज इट इज रिपीट व्हावा असं काय नाही. PYQ कशासाठी असतात की व्यवस्थित तुम्हाला त्याचे अनालिसिस करायचं असतं, काय प्रश्न आला, येऊ कसा शकतो. या ठिकाणी बघा, अमर पंत्या लावतो या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा सांगितलंय. हा प्रश्न कसा याच्या अगोदर आलता, अमरावती शहरला आलता 2023. का आलता, एक वचन आणि अनेक वचन चुकीची जोडी ओळखायला सांगितली होती. म्हणजे याचं उत्तर त्यावेळेस काय होतं रे, कागद आणि कागदे हे उत्तर होतं, चुकीचं येते. मग बाकीचे 3 बरोबर आहेत ना. मग हाच प्रश्न तुम्हाला सेट केला कधी रे, 2000 आताच्या 26च्या एक्झाम मध्ये. पण त्या याचं अनेक वचन, पण त्या हे काय ऑलरेडी अनेक वचन आहे, इथं अनेक वचन दिसत नाही. अनेक वचनालाच आपण काय म्हणतो, बहुवचन. बहुवचन म्हणजेच अनेक वचन. या पद्धतीनं हा प्रश्न सेट झालेला आहे. मग PYQ करत असताना तुम्हाला काय करायचंय, कागद याचं अनेक वचन चुकीचं आहे नाही तर दिलेलं, मग नेमकं याचं अनेक वचन काय, तर कागदचं अनेक वचन कागदच असतं. कारण का, कागद हा पुल्लिंगी शब्द आहे, तो कागद बरोबर. कागद हा पुल्लिंगी शब्द आहे, पुल्लिंगी अकारांत नामाचे अनेक वचन अकारांतच राहते. हे थोडे नियम झालेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर ठेवा, नाहीतर नाही ठेवलं तरी चालतात. जसं घोडा, घोडा हा पुल्लिंगी आहे पण आकारांत आहे. आकारांचं काय होतं रे, एकारांत. घोडाचं काय होतं, घोडे. आकारांत पुल्लिंगी नामे सोडून बाकीचे जेवढे बी काही कारांत पुल्लिंगी नामे त्याचं एक वचन जे असतं तेच अनेक वचन असतं. ओके, मग असा प्रश्न तुम्हाला सेट झालेला आहे. याच्यातलाच एक उचलला. पुढच्या परीक्षेला सूर्य हा उचलतील, घड्याळ घड्याळे हा उचलतील, किंवा मग आहे तसा जोड्याला मध्ये या पद्धतीनं विचारला जाऊ शकतो. तेच प्रश्न असतात, फक्त त्याचा अँगल बदलला जातो. याच्या व्यतिरिक्त मराठीमध्ये काही केलं जात नाही. आता राहतो विषय GS आणि गणित बुद्धिमत्ता. त्याचे पण आपण याच पद्धतीने व्हिडिओ सिरीज चालू करणार आहेत, पण त्याला थोडा टाइम लागेल. ओके, विशिष्ट अक्षरांचा किंवा शब्दांचा आरोह. आता हा प्रश्न याच्या अगोदर कधीच विचारला नाही. आरोह म्हटलं, काय म्हटलंय, विशिष्ट अक्षरांचा किंवा शब्दांचा आरोह अवरोहन सुचविण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात. फर्स्ट टाइम आलेला आहे हा प्रश्न, पण याचे बाकीचे जे ऑप्शन आहेत त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे ते ऑप्शन जर आपल्याला व्यवस्थित माहित असले तर आपण पर्याय कट करून त्या प्रश्नांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे बघा, संयोग चिन्ह कधी म्हटलं जातं, इथं बघा संयोग चिन्ह, विकल्प लोप चिन्ह. संयोग चिन्ह, आता इथं स्क्रीनशॉट एक राहिला बघा माझ्याकडनं. संयोग चिन्ह म्हणजे संयोग म्हणजे 2 शब्द जोडत असतो आपण. ओके, मग इथं वेगळं आरोह आणि अवरोह या पद्धतीने विचारलेलं आहे. अर्धवट तोडलेले विधान दाखवण्यासाठी कोणतं चिन्ह आहे, लोप चिन्ह. म्हणजे हे पण गेलं, हा गेला, हा गेला. विकल्प कधी असतो, पर्याय दाखवण्यासाठी, किंवा हे चिन्ह विकल्प चिन्ह असतं बरोबर. एखाद्या वाक्याला किंवा शब्दाला पर्याय दाखवण्यासाठी विकल्प चिन्ह. म्हणजे हा गेला लोप चिन्ह, याच्यावरती प्रश्न याच्या अगोदर विचारलेला हा गेला, विकल्प चिन्ह गेला. त्याच्यानंतर मग राहतं काय रे, अवग्रह चिन्ह. हे तिन्ही जे पर्यायामध्ये तुम्हाला दिसतात त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्या अँगलने तुम्हाला हा प्रश्न सोडवता आला असता. ज्यांचं बरोबर आलं त्यांचं खरंच खूप अभिनंदन. या ठिकाणी बघा, आता हा प्रश्न थोडा वेगळ्या अँगलने सेट केला संधीवरती. आतापर्यंत आपल्याला कशा पद्धतीने विचारायचे, मनोराज्य, संधीचा प्रकार ओळखा या पद्धतीनं. या ठिकाणी बघा, पुणे शहर 2023 ला या पद्धतीने एक प्रश्न विचारला, यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडल ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत. मग मला सांगा, उत्तर काय दिलं होतं, विसर्ग उकार संधी. मनोरंजन आणि मनोराज्य हा शब्द एकाच संधीचे उदाहरण आहेत. म्हणजेच काय रे, मनोरंजन जर विसर्ग उकार संधी असेल तर मनोराज्य काय असणार आहे, विसर्ग उकार संधी. म्हणजे अ च 4 कुठं आहे रे,
या ठिकाणी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, या पद्धतीने पण तुम्हाला जाता आलं नाही. पीवायक्यूचा सोर्स नका वापरू या ठिकाणी. पण तुम्हाला बघा बाकीचं आहे ना, चांगले से हे एकतर पररूप संधी असेल किंवा पूर्वरूप संधी असेल, बरोबर. जे काय असेल ते पर्यायामध्ये बघा एकाच ठिकाणी आहे पूर्वरूप संधी, म्हणजे ड च 3 असायला पाहिजे. का असायला पाहिजे? ड च 3 या ठिकाणी नाही, ड च 3 या ठिकाणी आहे, या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे तुमचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. कोणत्याही एका ह्याच्यावरनं तुम्हाला जाता आलं असतं. तर बाकीचे बघू, इथं थोडं संधीला तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतो. मनोराज्य, मन अधिक राज्य, म्हणजेच इथं काय झालं रे, उकारांत हे काय आहे, सॉरी, विसर्ग उकार संधी आहे. दू अधिक आत्मा म्हणजे विसर्ग रची संधी आहे. जगत अधिक नाथ म्हणजेच अनुनासिक संधी आहे, कारण इथं अनुनासिक जोडलं गेलं त्याच्यामुळे हे अनुनासिक संधी आहे. चांगले असे हे पूर्वरूप संधी आहे. ओके, या ठिकाणी एक जरी तुम्हाला माहित असलं असतं तर तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला सोडवता आलं असतं. पुढचा प्रश्न बघा, मला 4 मैल चालवते. आता मला 4 मैल चालवते का मला 3 मैल चालवते किंवा 5 मैल चालवते, अंतर बदलू शकते. वाक्य बघा, मला 4 मैल चालवते, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. पीवायक्यू कडे जाऊ आपण. मला दररोज 3 मैल चालवते हे उत्तर आहे कधीच रे, 2023. पुढील पैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद आहे? याचं उत्तर काय दिलं, मला दररोज 3 मैल चालवते. इथं काय, मला 4 मैल चालवते. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. काय उत्तर असणार आहे? शक्य क्रियापद. कशावरून गेले तुम्ही? काय अभ्यासाची गरज आहे? म्हणजे अभ्यासाची गरज आहे, पण जर पीवायक्यू वरती होल्ड असेल तर तुमचा कमीत कमी अभ्यास आणि जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला भेटू शकतो. कधी? पीवायक्यू वरती तुमचा होल्ड असेल तर. ओके, मार्केटमधली बुक्स घ्यायची गरज नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय असतं, हे घे मराठीसाठी, ते घे मराठीसाठी. तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही क्लास करता त्या क्लासमध्ये जे विषय मराठीचा विषय शिकवणारे शिक्षक असतात त्यांच्या प्रॉपर नोट्स आणि पीवायक्यू एवढं केलं, मराठी व्याकरणामध्ये मार्क जात नाही. ठीक आहे, तर याच्यात मला आता चालवते या पद्धतीनं हा फक्त वाक्य थोडी रचना बदलली. आता हा प्रश्न तर किती वेळा आला बघा, 1 2 3 4 4 वेळा विचारलेला आहे. आणि याचं उत्तर काय रे? शक्य. याचं पण काय आहे? शक्य. याचं पण काय आहे? शक्य. ओके, पुढचा प्रश्न बघा, विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्दसंग्रह आहे. या ठिकाणी सोर्स बघा, विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा. जळगाव जिल्हा 2016. त्यावेळेस काय उत्तर दिलं होतं? काळजी, त्याचा विरुद्धार्थी विवंचना दिला होता. हे चुकीचं होतं. या ठिकाणी बघा, काळजी आणि विवंचना जर त्यावेळेस चुकीचं असेल तर यावेळेस देखील हेच चुकीचं आहे, म्हणजे हे पर्याय तुमचा योग्य आहे. फक्त एका प्रश्नावरून तुम्हाला त्या ठिकाणी जाता आलं असतं. बाकी काही बघायची गरज नव्हती, डोकं लावायची गरज नव्हती. पीवायक्यू ज्याला माहित आहे त्याला उत्तरापर्यंत जाता येतं. ओके, पुढचा प्रश्न, देवा सर्वांना सुखी ठेव. आता या ठिकाणी थोडं बघू आपण. देवा सर्वांना सुखी ठेव ऍज इट इज प्रश्न रिपीट आहे, 23 ला विचारलेला आहे 2 वेळा. याचं उत्तर काय रे? देवा सर्वांना सुखी ठेव म्हणजेच आज्ञा केली, देवा सर्वांना सुखी ठेव, पाया पडतो देवा तुझ्या, सर्वांना सुखी ठेव, सर्वांना पोस्ट मिळू दे. ओके, या पद्धतीनं म्हणजे आज्ञा केली. प्रत्येकाला वाटत असेल वा वि वे व आलं म्हणजे तर विद्यार्थी असेल, तसं नाही. देवांनी सर्वांना सुखी ठेवावे, देवांनी सर्वांना सुखी ठेवावे, ठेवावे असं म्हटलं, हे जर वाक्य असेल तर विद्यार्थी असतं. पण या ठिकाणी काय रे? देवा सर्वांना सुखी ठेव आज्ञार्थ आहे आणि हा रिपीट आहे. पुढच्या एक्झामला या पद्धतीने हाच प्रश्न विचारू शकतात, देवानी सर्वांना सुखी ठेवावे. त्यावेळेस काय असणार आहे तुम्हाला? विद्यार्थी. मग या अँगलने देखील तुम्हाला पीवायक्यूचा बेस पकडायचा आहे की वाक्य बदललं उत्तर बदलतं. या अँगलने देखील तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. राजाला दिवाळी काय माहित? आता राजाला दिवाळी काय माहित हे सोपं होतं बरं का, ह्याला पीवायक्यूची देखील गरज नव्हती. राजाला दिवाळी काय माहित म्हणजे काय? रोजच आहे ना, इतका श्रीमंत आहे. दिवाळी म्हणजे काय असतं? आनंदाचा क्षण असतो. जे काही आपल्याला आनंदाचा क्षण म्हणजे जे काही आपल्याला मिळत नाही ते आपल्याला त्या दिवाळीच्या पिरियड मध्ये आपण सगळं घेत असतो. कपडे म्हणा किंवा नवीन नवीन पदार्थ आपण बनवत असतो, म्हणजे थोडं आनंदाचं वातावरण असतं. आता राजाला दररोजच दिवाळी आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर काय? रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. रोजच असेल तर त्याचं नाविन्य वाटत नाही.
तरी देखील बघा हा प्रश्न रिपीट आहे. 2024 ला रायगड जिल्हा बॅट्समनला विचारलेला आहे. राजाला दिवाळी रोजचीच असते, राजाला कायम प्राणी, सेम ऑप्शन आहेत, मी वाचत नाही. तर रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही, हा देखील प्रश्न रिपीट आहे. वाक्यात प्रयोग होताना, आता हा प्रश्न ज्याची कन्सेप्ट क्लिअर आहे, मुलांना वाटेल की प्रयोगाचं त्या टॉपिकवरती हा प्रश्न आहे, तर नाही. तर काय, वाक्यात प्रयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होत असतो. म्हणजे याचा अर्थ काय, वाक्यात वापरताना, प्रयोग होताना म्हणजे काय, वाक्यात वापरताना काही शब्दांच्या लिंग वचन विभक्तीमध्ये बदल होतो, म्हणजे विकार होतो. म्हणजे काय, विकार होतो. ओके. प्रकृती म्हणजे मूळ शब्द असतो, प्रत्यय म्हणजे ही कन्सेप्ट वेगळीच आहे, परिवर्तन वगैरे असं काही भानगड नाही. व्याकरणी शब्द काय, शब्दाच्या मूळ रूपात बदल झाला, विकार झाला, म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 1. आता हा प्रश्न इथं फक्त शब्द रचना बदलली. एखाद्या शब्दावरती लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, विकार होणे. कधी विचारला, 2024. हा कधी आला, 2026. काय चालू आहे आपलं, की PYQ व्यवस्थित करायचे आणि आपली पोस्ट सिक्युअर करायची. ओके. याच्यासाठी हे सगळं दावत आहे, खूप मेहनत लागली हे PPT बनवायला. हे शोधायचं वगैरे एवढं सोपं काम नाही, आणि सगळ्या जिल्ह्यांचं आपल्याला असंच करायचं. मी ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे. फक्त आज झालं, उद्या गॅप असेल, परवा दिवशी लगेच येणार, कारण हे काम करायला थोडा वेळ जातो आपल्याला. पण सगळे प्रूफ दाखवणार मी, आणि ज्या ठिकाणी प्रूफ नसेल त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, तुमच्या वहीमध्ये तो प्रश्न लिहून घ्यायचा, जेणेकरून परत तुम्हाला तो प्रश्न उपयोगी पडेल. खालीलपैकी कोणता व्यंजनगट ओष्ट वर्गात येतो, हा अत्यंत सोपा प्रश्न. याला PYQ चा बेस जरी नसेल तरी तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी व्यवस्थित शिकवलेलं असतं. त्याच्यामुळे ओष्ट म्हणजे काय रे, प फ ब भ, पर्याय क्रमांक B. तरी पण हा प्रश्न वर न्याला ते खाली आणला, म्हणजे पॅटर्न थोडा खालीवर करतात. प फ ब भ म हे कोणते वर्ण आहेत, कोणते आहेत, ओष्ट. रत्नागिरी 2023, परत 2023 नागपूरच्या लकलं या पद्धतीने विचारलं. फक्त प या अक्षरांचा वर्ण कोणता, प गटात 5 आहेत, त्यांचा वर्ण, अक्षरांचा वर्ण कोणता, ओष्ठ. म्हणजे असे प्रश्न फिरवले जातात, उत्तर तेच असतं, फक्त प्रश्न फिरवले जातात. शब्द चल 1000 वेळा आलेला आहे, मी सांगू शकत नाही हा किती वेळा आलेला आहे. फक्त मला तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त एकच स्क्रीनशॉट घेतला. कितीतरी वेळा पोलीस भरतीला आलेला आहे आणि MPSC ला आलेला आहे. कारण का, हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. व्यंजन संधीचा नियम काय सांगतो, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हे व्यंजन असायला पाहिजे, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन तरी असायला पाहिजे किंवा स्वर तरी असायला पाहिजे. या नियमाला हा अपवाद आहे. कारण का, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हे तर या ठिकाणी व्यंजन नसतं, या ठिकाणी स्वरच असतं. बरोबर, हे थोडं नियमाला अपवाद आहे, त्याच्यामुळे हा सारखं विचारला जातो. बरोबर. शब्द चल च फक्त याच्यातला काढायचं आहे, प्लस चिन्ह द्यायचं आहे तसं लिहायचं आहे. म्हणजेच काय, शब्द चल विचारलेला 2023 ला, आणि बऱ्याच वेळा विचारलेला, फक्त मी एकदाच त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. का असणार याचं उत्तर ते PYQ मध्ये तुम्हाला सापडून जातं, आणि तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके. पुढचा प्रश्न बघा, शुद्ध शब्द ओळखा. हा, या ठिकाणी तुम्हाला सराव करणे अपेक्षित आहे. PYQ चा या ठिकाणी बेस थोडा कमी चालतो. या ठिकाणी काही विचारू शकतात, बरेच शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द काही करू शकतात. त्याच्यामुळं इथं तुम्हाला फोकस करायचा आहे PYQ प्लस तुमच्याकडे काही नोट्स असतील किंवा मग एखादा संदर्भ पुस्तकातलं फक्त तेवढाच टॉपिक करा. या पद्धतीने हे करायचं आहे. तर शिक्षण, या ठिकाणी आपण तुम्ही पर्याय कट करू शकता. शिक्षण कट करू शकता, चुकीचं आहे, ते दिसतच आपल्याला. क्षत्रिय देखील कट करू शकता, ते चुकीचंच आहे. आणि याच्यात आणि याच्यात जर कन्फ्युज होत असाल तुम्ही, सुगरण आणि स्वाभाविक, तर स्वाभाविक वरती PYQ आलेला आहे 2023 ला. ओके. शिक्षण आणि क्षत्रिय मध्ये काही प्रॉब्लेम नाही पर्याय कट करायला. राहतो काय रे, सुगरण आणि स्वाभाविक. मग ह्याच्यातला कट करायचा असेल तर तुम्हाला PYQ चा बेस या ठिकाणी स्वाभाविक साठी. आता याचं उत्तर काय दिलंय हे तुम्हाला PYQ ह्याच्यामध्ये पाहायला मिळेल. बरोबर. तर या ठिकाणी सुगरण हा शुद्ध शब्द आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे आत्ताच्या परीक्षेमध्ये. ओके. मनात मांडे खाणे या वाक्यप्रचार खालीलपैकी योग्य अर्थ. मनात मांडे खाणे, काय रे, मनात मांडे खाणे.
बघा, मनात मांडे खाणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? बीड जिल्हा 2014 ला विचारला आहे तसा आता रिपीट केला. याचं उत्तर आहे मनोरथ रचने. पर्याय क्रमांक त्यावेळेस ए होता, आता कुठं टाकलं त्याने डी ला टाकला. काही बदल केलेला नाही, पर्याय फक्त बदलले. 2014चा बीड जिल्हा चा प्रश्न डायरेक्ट आता 2026 मध्ये उचलला. ओके, कळतंय काय चालू आहे? ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कशा पद्धतीने व्हिडिओ नाईस आहे किंवा अजून काय तुम्हाला अपेक्षित आहे, विश्लेषण डिटेल्स मध्ये द्यायचे का, तर तुम्ही ते कमेंट्स मध्ये सांगू शकता. ओके, महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. ओके, काय अडचण नाही. प्रश्न काय? या वाक्यातील विधेय ओळखा. विधेय, आता बघा काही विद्यार्थ्यांना उद्देश आणि विधेय याच्यात फरक कळतो शिकवल्यानंतर, पण परीक्षेमध्ये गोंधळाची अवस्था निर्माण होते. त्याच्यासाठी काय करायचं? एखादं आपण घर बांधलं, ओके, तर आपण वास्तुक शांती करतो म्हणजे विधी करतो. आधी घर बांधतो का आधी विधी करतो? काय करतो? आधी घर बांधतो नंतर विधी. म्हणजे विधी ही संकल्पना शेवटची आहे. त्याच पद्धतीने ह्याला आपण व्याकरणामध्ये अप्लाय करायचं आहे. म्हणजे शेवटचं म्हणजे काय? वाक्याच्या शेवटी काय असतं? क्रियापद म्हणजे विधी. या पद्धतीने लक्षात ठेवा. जर गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असेल तर विधी म्हणजे शेवट केले जाते. कोणत्या असू द्या, लग्न असू द्या, आधी जमवलं जातं का आधी लग्न लावलं जातं? आधी जमवलं जातं नंतर विधी केला जातो. या पद्धतीनं महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. विधेय म्हणजेच विधी. या पद्धतीने शॉर्टकट लक्षात ठेवू शकता. म्हणजे वाक्यातील क्रियापद तुम्हाला शोधायचं आहे, विधेय शोधायचं म्हणजे क्रियापद शोधायचं आहे. करू लागले हे याच्यातील क्रियापद आहे. आणि हा प्रश्न सेम रिपीट आहे 18, 24 आणि 23, सॉरी 14, 23 आणि 18. महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. काय उत्तर दिलेलं याचं? पर्याय क्रमांक 2 आणि इथं आता पर्याय क्रमांक 4. या पद्धतीनं PYQ रिपीट होतात. ओके, पुढचा प्रश्न आम्ही जातो आमच्या गावा. इथं रिपीट आहे. 2024 ला रत्नागिरी चालकला विचारला आम्ही जातो आमच्या गावा. या वाक्याचा प्रकार ओळखा. इथं पण हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? कोणत्या प्रकारात मोडते? केवळ वाक्य आहे हे, कारण एकच क्रियापद आहे. आता हे शिकवत नाही मी केवळ वाक्य कधी असतं, मिश्र वाक्य, ते आपण बघूया नंतर परत. ओके, हा देखील प्रश्न रिपीट आहे. म्हणजे आतापर्यंत जवळपास, आता थांबा 4-5 प्रश्न राहिले, ते झाल्यानंतर मी तुम्हाला काउंट करून सांगतो रिपीट किती झालेत. ओके, बाबाने मुलीला शाळेत घातले. आता बाबाने मुलीला शाळेत घातले आणि इथं काय रे, वडिलांनी मुलाला शाळेत घातला. तुम्ही म्हणता सर हा रिपीट आहे का? मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं ऍज इट इज प्रश्न रिपीट होतात, कधी होतात कधी होत नाहीत, पण त्याचा बेस पकडून ते प्रश्न तयार करतात. वडिलांनी काय, बाबांनी काय, एकच आहे. मुलाला काय मुलीला काय, काय फरक आहे का? वाक्याचं स्ट्रक्चर बदललं पण वाक्याचं उत्तर एकच असणार आहे. काय? ह्याचा बाबाने मुलीला शाळेत पाठवले, वडिलांनी मुलाला शाळेत घातला, हे वाक्य एकच आहे. बरोबर, रिपीट प्रश्न याला म्हणू शकतो आपण. बरोबर, 2024 ला विचारला आणि आता 2026 ला. याचं उत्तर एवढं, याचं उत्तर फक्त मला कमेंट्स मध्ये सांगा. 96चं काय येतंय? लाटणी या अनेक वचने नामाचे एकवचन असणारा पर्याय ओळखा. आता सगळ्यात महत्वाचं काय करायचं, किंवा जो शब्द दिलाय का तो कोणत्या लिंगात आहे ते अगोदर बघायचा. बघा, लाटणी, ते लाटणी असतं. बरोबर, ते लाटणी. याचं अनेक वचन आपण काय, आता बघा तळे, हे नपुसक लिंग आहे, नपुसक. बरोबर, तळे, तळे हे नपुसक लिंग आहे, एकारांत आहे. त्याचं अनेक वचन काय होतं? तळी, म्हणजे इकारांत होतं. एकारांत नपुसक लिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होतं. म्हणजे पर्यायामध्ये एकारांत कुठं आहे? हे नपुसक लिंग आहे ना, हा इकारांत झाला अनेक वचन. म्हणजेच तुम्हाला एकारांत एक वचन शोधायचंय. कारण का? नपुसक लिंगी एकारांत शब्दाचे अनेक वचन इकारांत होते. पर्यायामध्ये लाटणी हा इकारांत आहे आणि तो अनेक वचनी आहे. तुम्हाला त्याचं एक वचन शोधायचं. हा नपुसक लिंगी असेल, नपुसक लिंगी असेल तर त्याचं एक वचन काय येणार आहे? लाटणे. लिंग ओळखत असताना दिलेल्या शब्दाचं अगोदर एक वचन करायचं असतं, ते हे देखील तुम्हाला माहिती आहे. लाटणे म्हणजे ते लाटणे, एकारांत आहे. तळेचं तळी होतं, लाटण्याचं लाटणी होतं. उत्तर काय असणार आहे तुमचं? पर्याय क्रमांक डी. हा रिपीट झालेला नाही. याच्या एकारांचे रिपीट झालेत नपुसक लिंगी, पण लाटणी हा पहिल्यांदाच मला पाहावयास मिळतो. PYQ मध्ये हा नाही.
टाचणी वगैरे बाकीचे शब्द आहेत, पण लाटणी ॲज इट इज दिसला नाही, त्याच्यामुळे मी ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवला नाही. खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. आता बघा, वासरू हा शब्द टिंबटिंब आहे. ठाणे शहर 2024 किती वेळा विचारला बघा? 1 2 3 4 5 6 6 वेळा हा प्रश्न आला. वासरू हा शब्द काय रे? नपुसकलिंग. याचं उत्तर काय दिलेलं आहे? नपुसकलिंगी. पण प्रश्न आता काय विचारला? खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द शोधा. याच्यामध्ये वासरू आहे, म्हणजे हा बेस तुम्ही इथं लावू शकता PYQचा. बाकीचं बघायची देखील गरज नाही. पण नेक्स्ट इयर साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर याचं काय तुम्ही अनालिसिस काय करणार? हा झाला नपुसकलिंगी नदी, हा झाला स्त्रीलिंगी भिंत, ती भिंत, ही झाला स्त्रीलिंगी दगड, तो दगड असतो, हा झाला पुल्लिंगी. ओके, म्हणजे या चारही शब्दाचे लिंग आपल्याला सापडले. त्याचं अनेक वचन करा. लिंग सापडले ना, त्याचं अनेक वचन करा. इथंच करा. भिंतचं काय होतं? भिंती होतं. दगडचं काय होतं? दगडच होतं. दगड होत नाही, कारण तो पुल्लिंगी अकारांत आहे. त्याच्यानंतर नदीचं काय होतं? नद्या होतं. स्त्रीलिंगी इकारांचं याकारांत. या पद्धतीनं PYQ तुम्ही या पद्धतीनं करू शकता नेक्स्ट भरतीसाठी. ओके, पुढचा प्रश्न बघा, 99 नंबरचा प्रश्न. खालील चिन्हापैकी अपूर्ण विराम ओळखा. खालील चिन्हापैकी अपूर्ण विराम ओळखा. 2017 आलेला आहे, तसा रिपीट झाला. ओके, काय अडचण नाही. जन्मखोड हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बरोबर. आता हा रिपीट झालेला प्रश्न आहे, पण कुठं रिपीट झाला? तर MPSC मध्ये रिपीट झाला. पोलीस भरतीला या अँगलने हा शब्द विचारला नव्हता. बाकीचे विचारलेत, पण जन्मखोड हा पहिल्यांदाच विचारला पोलीस भरतीला. पण हा डिपार्टमेंट PSI 2016ला MPSC ला आलेला आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम असा निर्माण होईल, सर मग आता पोलीस भरतीचे एवढे PYQ आहेत, मग आम्ही MPSC चे कधी वाचणार? तर काही काळजी करायची गरज नाही. ज्या ज्यावेळेस आपण युट्यूबवर मराठी हा विषय शिकवला जाईल, त्या वेळेस मी सर्व MPSC चे प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे. जे काही सोपे असतील, जे काही पोलीस भरतीला येऊ शकतात भविष्यामध्ये, ॲज इट इज MPSC चा कॉपी होऊ शकतो, ते सगळे प्रश्न आपण स्क्रीनवरती घेणार आहोत लाईव्ह लेक्चरमध्ये युट्यूबवरती. त्याच्यामुळे तुम्ही फक्त पोलीस भरतीचं PYQ व्यवस्थित करा, अनालिसिस करा. त्याची पण आपण एक सिरीज स्वतंत्र चालू करणार आहोत PYQ चे अनालिसिसचे, फक्त पोलीस भरतीचे जे काही प्रश्न असतील. आणि याची वेगळी सिरीज असणार आहे, जे काय बाबा रिपीट होऊ शकतात MPSCतले प्रश्न पोलीस भरतीला. हा एक डेमो तुमच्यासाठी दिलेला आहे. ओके, तर या ठिकाणी 76 ते 100 म्हणजे 25 प्रश्न या ठिकाणी अकोला जिल्ह्याचे बघितले. याच्यातील 23 प्रश्न रिपीट आहेत. PYQचा संदर्भ या ठिकाणी जोडला जाऊ शकतो. राहतात फक्त 2 प्रश्न. त्याचा जरी तुम्हाला व्यवस्थित बेस पक्का असेल मराठी व्याकरणाचा, तर तेही 2 प्रश्न सुटतात. म्हणजे एक प्रत्यगटित होता आणि एक शब्दसंग्रह होता. बरोबर. म्हणजे जर 25 पैकी 23 प्रश्न जर रिपीट होत असतील, तर मग तुम्ही करता काय? ओके, ठीक आहे. आता नवीन मुलं असतात, पहिल्यांदाच एक्झाम देतात, त्यांना कळत नाही नेमकं कशा पद्धतीनं अभ्यास करायचा. किंवा काही मुलं जुने असतात, बरोबर, पण ते शारीरिक चाचणीतनच बाहेर पडलेले असतात. ठीक आहे, त्यांना परत अभ्यास करायचा, शारीरिक चाचणी तयारी अभ्यास. मग त्या विद्यार्थ्यांसाठी सांगणं आहे बघा, PYQ बेस तुम्ही सोडू नका. कोणती अकॅडमी जॉईन करा, PYQचा बेस सोडू नका. म्हणजे 23 प्रश्न रिपीट होत असतील तर नॉट अ जोक. बरोबर. मी या ठिकाणी कोणाचं पुस्तक रेफर करायला सांगितलं नाही. थंबनेल तुम्हाला दिसला असेल, किंवा नेमका सोर्स काय विचारण्याचा, तर सोर्स एकच आहे, PYQ. ओके, हे आता हे कुठून घेतलेत मी परत नंतर शेवटी सांगणार आहे. हे आपण कोणाच्या पुस्तकातले घेतलं नाही, काय नाही, कुठं पुस्तक आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन. आता हा अमरावतीचा पॅटर्न चालू झाला. आता काही जिल्ह्यांचे मराठी व्याकरणाचे प्रश्न खरंच चॅलेंजिंग होते. कोणत्या जिल्ह्यांचे सोपे होते, कोणत्या जिल्ह्यांचे अवघड होते, इथं मी तुम्हाला सांगत नाही. त्यावेळेस मी त्या लेक्चरमध्ये सांगेन किंवा हे चॅलेंजिंग पेपर होता. जिथं मग अवघड असेल तिथं मेरिट थोडं कमी लागेल. घाबरायचं काही कारण नाही. खालील गटात न बसणारा वेगळ्या अर्थाचा शब्द. आता बघा, आदित्य, भानू आणि दिवाकर हे काय रे? सूर्य. या ठिकाणी थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे. सूर्य शब्दाचे समानार्थी शब्द आदित्य, भानू आणि दिवाकर. शार्दूल हा सूर्याचा समानार्थी शब्द नाही. कशाचा आहे? मग त्याचं तुम्हाला अनालिसिस करावं लागेल. या ठिकाणी गटात न बसणारा भिन्न शब्द ओळखा. म्हणजे झाला, हा देखील रिपीट झाला रिपीट. आदित्य, अर्क, भानू. आता इथं आदित्य आहे, इथं भानू आहे, पण इथं दिवाकर दिला, इथं अर्क होता, इथं दिवाकर दिला.
याच्यासाठी मग हा 2016ला विचारला, 2024ला आहे इथं दिवाकर, परत प्रश्न तयार झाला, इथं दिवाकर दिला. त्याच्यामुळं इथं जरी दिवाकर नसला तर इथं दिवाकर आहे, इथं दिवाकर नाही, बाकीचे दोन इथं आहेत, इथं दिवाकर आहे. त्याच्यामुळं तुम्हाला शार्दूल हा बाहेर काढता येतं. आणि नसेल काहीच करायचं तर इथं डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे 2016च्या परीक्षेमध्ये सोलापूर ग्रामीणला. याचं उत्तर काय दिलं होतं? शार्दूल. मग याचं पण उत्तर काय असणार आहे? शार्दूल. ओके, या पद्धतीनं तुम्हाला जाता येतं. कुठं? उत्तरापर्यंत. नाही तर तुम्ही म्हणता सर प्रत्येक वेळी म्हणतात जात येतं कुठं जायचं? उत्तरापर्यंत जायचं आणि पोस्ट घेऊन घरी जायचं. ओके, लांछन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर इथं आता हा प्रश्न रिपीट नाही. लांछन त्याचा विरुद्धार्थी शब्द भूषण आहे, बरोबर. तर हा प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायचा आहे तुमच्या वहीमध्ये आणि याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. परत हा प्रश्न रिपीट झाला तर चुकता काम नाही. हा रिपीट नाही. जर कोण तुम्हाला म्हणत असतील युट्यूबवरती की बरेच प्रश्न माझ्या नोट्समधून आले, माझ्या पुस्तकातून आले, तर त्याच्या पुस्तकामध्ये जर हा शब्द असेल तर खरंच त्याच्या पुस्तकातून आले. काय जण, आता मी काल एक रील्स टाकले, थोडा वेळ घेतो, 1-2 मिनिटं. काल एक रील्स टाकले होते एक इंस्टाग्राम वरती. ते देवालय या शब्दाची संधी ओळखा, संधी विग्रह ओळखा. विग्रह विचारला होता. त्यांनी काय सांगितलं होतं? माझ्या पुस्तकातून आला. इन्स्टावर हे असं प्रश्न स्क्रीनशॉट काढला होता आणि माझ्या पुस्तकातनं हा प्रश्न आला. अशी एक रील्स मी बघितली होती इंस्टाग्रामला. मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, ज्याच्या पुस्तकामध्ये संधी टॉपिक मध्ये सजातीय स्वर संधीमध्ये हा शब्द नसेल ना तर तो शिक्षकच नाही. ओके, कारण का हा एमपीएससीला 1984 पासून विचारलेला प्रश्न आहे. देवालय, देवाधिक आले, देवालय. कधी? 1984 पासून हा प्रश्न विचारला जातात. मग आपला जन्म पण झाला नव्हता. मग त्यावेळेस प्रश्न विचारला असेल तर तुमच्या पुस्तकात असणार ना. सांगायचं काय, हे आहे का तुमच्या पुस्तकामध्ये? तर मग तुमच्या पुस्तकामधनं सगळे प्रश्न आले, हा त्याचा अर्थ होतो. ओके, तर मार्केटच्या भ्रमामध्ये जास्त विद्यार्थ्यांनी पडू नका. कुणाच्या पुस्तकातलं काही येऊ द्या, तुम्हाला फक्त PYQ सोडायचे नाहीत. ओके, खालील दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दाची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत? ठीक आहे, म्हणजे असं एक पर्याय आहे की त्याचं एकवचन पण तेच असतं आणि अनेकवचन पण तेच असतं. ते पर्याय तुम्हाला शोधायचं आहे. रिपीट झालाय बघा. कोल्हापूर जिल्हा 2023ला विचारला होता. शत्रू, उंदीर, कवी, देव, चिक्कू हे त्यावेळेचं उत्तर आहे. कुठं आहेत मग? शत्रू, उंदीर, कवी. आता चिक्कू नाही तर पतंगचं पतंगच असतं, त्याच्यामुळे हे उत्तर आहे. बर, ठीक आहे. ऍज इट इज रिपीट नाही. तर आपल्याला मराठी आपण लहानपणापासून आपल्या आईने शिकवलेलं आहे, मातृभाषा आहे, बोलीभाषा आहे, बरोबर. त्याच्यामुळे थोडा सेन्स पण असतं आपल्याला. या ठिकाणी या मडकेचं अनेक वचन मडकी होतं, म्हणजे हा पर्याय निघून जातो. इथे बघा वाट याचं अनेक वचन वाटा होतं, त्याच्यामुळे हा पर्याय देखील निघून जातो. पतंग, कवी, पुस्तकचं काय होतं रे? पुस्तके होतं, म्हणजे हा पण पर्याय निघून जातो. राहतो एकच पर्याय डी, शत्रूचं अनेक वचन शत्रू, उंदीरचं अनेक वचन उंदर नाही उंदीरच, कवीचं अनेक वचन कवी, पतंगचं अनेक वचन पतंग, म्हणजे हा पर्याय तुमचा बरोबर आहे. PYQ बेस पण पकडता येतो, आपला मराठी व्याकरणाचा सेन्स पण आपल्या इथं जागृत करता येतो, काही अवघड नाही. हा प्रश्न बघा, गाढवांचा गोंधळ डॅश डॅश सुकाळ. हा प्रश्न पोलीस भरतीला याच्या अगोदर विचारला नाही, पण MPSCला विचारलेला आहे. तुम्ही थोडं वाचू शकता, 1-2 मिनिट. हा, गाढवांचा गोंधळ डॅश डॅश सुकाळ, म्हणजे पर्यायातील तुम्हाला मन योग्य कोणत्या ते बघायचं आहे. आर्शिकला काव्याचे परीक्षण करण्यास सांगितले, हे निरर्थक आहे, उपहासास्पद आहे, बरोबर. म्हणजे एका व्यक्तीला काहीतरी काम दिलं, पण त्याला काम देणं म्हणजे हे निरर्थक आहे, म्हणजे त्याच्याकडनं ते काम होणार, त्याला काय म्हणजे काहीच कळणार नाही. म्हणजे याचं उत्तर काय? गाढवाला गुळाची चव काय माहीत. या प्रश्नाचं उत्तर हे आहे. विचारले कधी? एसटी 2012ला विचारलंय बघा. खूप जुने जुने प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारले जातात. मग याच्यातले बाकीचे जे 3 प्रश्न आहेत, त्याच्यातला गाढवांचा गोंधळ लातांचा सुकाळ, गाढवांचा गोंधळ लातांचा सुकाळ या पद्धतीची ओरिजिनल म्हण आहे, त्याच्यामुळे हा संदर्भ इथं लागतो, MPSCचा संदर्भ इथं लागतो. मग तुम्ही MPSCचे एकही प्रश्न वाचायचे नाहीत. तुम्ही PYQ फक्त PYQ पोलीस भरतीचेच करा.
हे काही जे प्रश्न असतील ते मी तुम्हाला युट्यूब लाईव्ह सेशन मध्ये सांगणार आहे, बरोबर. त्याच्यामुळं इथं टेन्शन घेऊ नका. हा प्रश्न जर MPSC चे प्रश्न कुणी बघितले असतील किंवा कोणत्या शिक्षकांनी शिकवले असतील पोलीस भरतीच्या बेसला धरून, तर हा प्रश्न इथं सुटू शकतो सहज. आणि जर वाचलेलाच असेल तर मग काय अडचण नाही. गाढवांचा गोंधळ, जर तुम्ही ह्याचा शब्दशः अर्थ घेतला, गाढव नेहमी लात मारत असतं बघा, तेच जर गोंधळ करायला लागले तर लाता कोण मारणार, म्हणजे लातांचा सुकाळ म्हणजे दुष्काळ पडणार, या अर्थाने देखील हे तुम्ही इथं थोडे आयडिया लावू शकले असतात. ओके. दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला काय उपयोग, बरोबर. आता बघा, इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे. इराणमध्ये भरपूर तेल आहे, बरोबर. ते तेलावर कब्जा करण्यासाठी अमेरिकेने युद्ध केले, चालू आहे ते सगळे प्रोसेस तुम्हाला माहित आहे. आता आपल्याला खायचे वांदे झालेत, गॅस सिलेंडर मिळेना का रे बाबा, तिथं युद्ध चालू आहे म्हणून त्यांचा सप्लाय बंद झालाय. मग आता इथं आपल्याला खायची मारामारी आहे, उपासमार व्हावं लागले, मेस बंद पडलेत, मुलं गावाकडे चाललेत, काय फॅमिली गावाकडे झालेत. म्हणजे काय काय करायचं आहे, इराणमध्ये किती जरी तेल असलं, किती जरी गॅस पुरवठा असला तरी आपल्याला काय उपयोग, आपण इथं मारायला लागलो ना. त्या पद्धतीनंच आहे, दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला काय उपयोग नाही. लंकेत सोन्याच्या विटा जरी असल्या, इराणमध्ये किती जरी तेल असलं, किती जरी गॅस पुरवठा असला, आपल्याला सध्या काही उपयोग नाही. त्याच्यामुळे लंकेत सोन्याच्या विटा याचं योग्य मन काय असणार आहे, या अर्थाचे मन ते पर्याय क्रमांक 3. आणि हा रिपीट आहे. दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. इथं वैभव दिला, इथं फायदा दिला, त्याचं उत्तर काय, लंकेत सोन्याच्या विटा. या पद्धतीनं हा देखील रिपीट आहे. उभा इंद्र करणे या अर्थाचं वाक्यप्रचार हा नवीनच विचारलाय, त्याच्यामुळे हे तुम्हाला लिहून घ्यायचं व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये. ओके. हा नोट डाऊन करा. उभा इंद्र करणे, अतिशय विलासी असणे, कामाचा शेवट करणे, एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे. काय रे, एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे. इंद्र उभा करायचा, इंद्र एकतर देव आहे, त्याला उभा करायचा, ऑटोमॅटिक उभा राहणारच आहे, देव आहे तो, बरोबर. उभा इंद्र करणे, इंद्र देव आहे, त्याच्यात ते उभा राहू शकतो. आपण करायचं म्हणजे काय, आपण एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे, हे त्याचं योग्य मन आहे, वाक्यप्रचार आहे, आणि हे उत्तर आहे, बाकीचं नाही. आता कधी कधी काय असतं की लय मोठं असेल की लिहा उत्तर, लय मोठं असेल की लिहा उत्तर. जर काहीच नाही आलं तर ते तुम्ही आयडिया लावू शकता, परंतु थोडं मराठी व्याकरणामध्ये थोडं लॉजिक लावण्याचा प्रयत्न करायचा. आता याचे स्क्रीनशॉट मी मारले नाहीत, किती मारू हे किती वेळा विचारलेलं आहे, वर्णमालेवरती स्क्रीनशॉट मी मारले नाहीत, मला कंटाळा आला ह्याचे रिपिटेशन काढायला, त्याच्यामुळे काढले नाहीत. गटात न बसणारा स्वर ओळखा, इ अ ए ऐ ओ औ. आता हे जे काय आहेत, हे काय रे, संयुक्त स्वर आहेत. आणि हा अ काय, हा दीर्घ, सॉरी, हा अ काय, रस्व स्वर आहे, रस्व स्वर. म्हणजे गटात कोणता बसत नाही, ये ओ अ आणि औ हे 3 काय आहेत, हे 3 हे संयुक्त स्वर आहेत, आणि हा काय रे, रस्व स्वर आहे, त्याच्यामुळे हा गटात बसत नाही. उत्तर हे आहे तुमचं. PYQ बेस दिला नाही, कारण बऱ्याच वेळा विचारलंय. खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन ओळखा. बघा, हा देखील रिपीट आहे, KTM DO. काय केलं मी, KTM DO. आणि इकडे काय लिहितो मी, कचाट्यात आपलं पाय, बरोबर. हे सगळ्यांना माहित आहे, सगळे शिक्षक हे शिकवतात, कचाट्यात पाय शिकवतात, KTM DO शिकवतात का मला माहित नाही. क म्हणजे क वर्ग, च म्हणजे च वर्ग, ट म्हणजे ट वर्ग, त म्हणजे त वर्ग, प म्हणजे प वर्ग. तर KTM DO म्हणजे काय, के म्हणजे कंठ, कंठातून उच्चार होणारे क वर्गातले असतात. टी म्हणजे तालव्य उच्चार असतात. म म्हणजे यम म्हणजे मूर्धन्य उच्चार असतात. हेच आपल्याला विचारलेलं आहे. ओके, हेच आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे ट गटातील काय ते काय इथं डायरेक्ट टच दिलंय ना तुम्हाला, हे तुमचं उत्तर असणार आहे. मूर्धन्य काय असणार आहे, ट असणार आहे. हे रिपीट आहेत बरं का, त्याच्यामुळे इथं स्क्रीनशॉट घेतलेले नाहीत. नाहीतर असं तुम्हाला वाटायला नको की इथं स्क्रीनशॉट का घातले नाही, का काढले नाहीत, कारण हे सोपे पण आहेत, हे दाखवायची गरज पण नाही तुम्हाला. चुकीची जोडी ओळखा, संधी विग्रह चुकीची ओळखायचे तुम्हाला. आता बघा, इथं रत्नछाया विचारलेला आहे, त्याच्यामुळं हे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर यश विसर्ग अधिक धन, बरोबर, यशोधन हे देखील या ठिकाणी आपल्याला बेस पकडता येतो. राहिला आता यावजीवन आणि कुलोत्पन्न. आता बघा, कुलोत्पन्न या ठिकाणी काय झालं रे, ओ झालेलं आहे. काय झालेलं आहे, ओ. ओ कधी होतो, अ प्लस उ असेल तर उ होत असतो. म्हणजेच याची फोड जर करायची म्हटलं, कुल
अधिक उत्पन्न या पद्धतीनं असायला पाहिजे होतं, पण इथं कुलत दिलं आणि पन्न दिलं, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. सारासार हे तुमचं उत्तर आहे. बरोबर. याव जीवन, यावत अधिक जीवन हे देखील बरोबर आहे. बेस पकडते तर दोन पर्याय तुम्हाला इथं सापडतात. कुलोत्पन्न, कुलत, कुलोत असं नसतं, कुल असतं. मूळ शब्द आपल्याला भेटतो कुल. कुल हा आपल्याला ऐकायला पण बरं वाटतं. कुलोत, अरे काय कुलोत माहित नाही. त्याच्यामुळं या पद्धतीनं पण जा. मी संधीचे प्रश्न कसे शोधायचे तुम्हाला हे आपण सांगणार आहे PYQ सिरीज मध्ये. सूर्यास्त विद्यार्थी, आता विद्यार्थी कितीतरी वेळा विचारलेला आहे. स्वर संधी आहे, त्याच्यामुळं एका ह्याच्यावरनं तुम्हाला इथं विद्यार्थी इथं संदर्भ लागतो PYQ चा 2017चा. सूर्य अधिक असतं कोणत्या पुस्तकात सुरुवातीलाच असतं ते. बरोबर. सजातीय स्वर संधी सूर्य अधिक असतं. बरोबर. सूर्यास्त, विद्या अधिक अर्थी विद्यार्थी, हे काय तर सगळे स्वर संधीची उदाहरणं आहेत. इथं PYQ चा बेस देखील इथं आपण पकडू शकतो. पुढचा प्रश्न बघा. खालील पैकी भाववाचक नाम ओळखा. गुलामगिरी इथं आहे, इथं देखील गुलामगिरी आहे. PYQ बेस इथं देखील आहे. काय करायची गरज आहे मला सांगा. मोठमोठी पुस्तकं घ्यायची, परत मार्केटमध्ये नवीन मार्केटमध्ये एखादं पुस्तक आले की लगेच पुस्तक घ्यायचं, पैसे खर्च करायचे. बरं त्या सरांना म्हणायचं सर थोडे 2 रुपये कमी करा, 3 रुपये कमी करा. एकदाच घ्या PYQ, तेच व्यवस्थित करा. शिक्षकांच्या प्रॉपर नोट्स बघा तुम्ही जिथं असाल तिथं. ओके. काय म्हटलंय. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. शांत, सुंदर, श्रीमंत, गुलामगिरी. काय असणार आहे भाववाचक नाम. गुलामगिरी. ओके. PYQ बेस लागला. बरं हे PYQ जरी नाही विचारते अतिशय सोपं आहे ना. शांत काय रे विशेषण आहे, सुंदर काय विशेषण आहे, श्रीमंत काय विशेषण आहे. मग याचे भाववाचक नाम काय होणार. श्रीमंती, सौंदर्य, शांतता. ओके. असे भाववाचक नाम याचे देखील करू शकतो. गुलामगिरी हा ऑलरेडीच भाववाचक नाम आहे, याचं विशेषण बनवायचं असेल तर काय असणार आहे रे. गुलाम. हे झालं प्रॉपर अनालिसिस. पण इथं आपण अनालिसिस बघत नाही, फक्त तुम्हाला सोर्स सांगतो की कुठून प्रश्न आले. अमरावती ग्रामीणला आता हा प्रश्न सगळ्यात मला आवडलेला प्रश्न आहे, किंवा खरंच 1 नंबर प्रश्न सेट केलेला आहे, व्यवस्थित विचारलेला आहे. आता PYQ आहे का नाही ह्याच्या भानगडीत पडायचं नाही आपल्याला. याच्यातनं मला काय सांगायचं आहे की इथून पुढे तुम्हाला कन्सेप्ट देखील क्लिअर असणं गरजेचं आहे. फक्त PYQ नाही तर काही कन्सेप्ट देखील क्लिअर असणं गरजेचं आहे, जे की तुमच्या शिकवणाऱ्या शिक्षकावरती तुम्हाला डिपेंड राहावं लागेल, किंवा मग सारखं अवांतर सारखं वाचन करावं लागेल त्या विषयाचं. त्यावेळेस तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते. माझ्या आईने 16 सोमवार केले. ओके. काय म्हटलं. आता ह्याचा PYQ बेस पकडायचा असला असता मला, तर मला एक PYQ सापडला होता. काय. आमच्या वर्गात बरेच नारद आहेत. आमच्या वर्गात बरेच नारद आहेत. इथं अधोरेखित केलं होतं. आणि नामाचा प्रकार ओळखा असा प्रश्न. PYQ चा बेस सांगतो मी. आता नारद याचं अनेक वचन केलं. ऑलरेडी नारद हे काय रे विशेष नाम आहे. विशेष नामाचं अनेक वचन कधीच होत नाही, होत नाही, होत नाही. आणि जर केलेलं असेल तर त्या वाक्यामध्ये ते विशेष नाम नसतं, तर काय असतं सामान्य नाम असतं. ही संकल्पना आहे या प्रश्नाची. आणि तोच प्रश्न इथं आलेला आहे. सोमवार हे एकच आहे. बरोबर. ते व्यक्तिवाचक आहे, एकाचाच निर्देश करतं का अनेक सोमवार आहेत. नाही ना, आठवड्यातनं 7 असतात वार, त्याच्यातला एक सोमवार म्हणजे एकाचा बोध होतो. त्याच्यामुळे हे काय रे ओरिजिनल हे काय विशेष नाम आहे. पण किती सोमवार विशेष नामाचं अनेक वचन होत नाही, पण त्याच्या अगोदरचा जो शब्द आहे तो अनेकत्वाचा बोध करतो. 16 सोमवार याचा अर्थ इथं हा आता विशेषण, ते विशेषण राहिलेलं नाही, मूळचं विशेषण राहिलेलं नाही. तर काय विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून वापर इथं केलेला. इथं असा प्रश्न सेट केलेला आहे. लक्षात घ्या. भविष्यात येणारे पेपर्स या पद्धतीचे असू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला इथून पुढे जे युट्यूबवरती सिरीज चालू करायचे आहे ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. MPSC चे PYQ सिरीज, जे की या पद्धतीचे प्रश्न असतात. नाही समजलं डबल युट्यूबवरती म्हणल्यानंतर फ्रीच असतं. किती वेळा तुम्ही लेक्चर बघू शकता. आणि आता राहिलेला फेज 1 झालेला आहे. 15 मार्चला फेज 1 झालेला आहे. फेज 2 येईल, फेज 3 किती टप्प्यात होईल परीक्षा मला माहित नाही. सगळ्यात शेवटला मुंबईची होईल. जेव्हा मुंबईचा पेपर होईल, ज्याचं सिलेक्शन होणार नाही, जे विद्यार्थी राहिले जातील 1-2 मार्काने किंवा 10 मार्काने 20 मार्काने, त्यांनी एकच करायचं आहे की PYQ सिरीज चालू झाल्यानंतर रिपीट व्हिडिओ सारखे बघत राहायचे युट्यूबवरचे. ओके. आणि नोट डाऊन करायचे जे तुम्हाला बाबा भविष्यात वाटेल
किंवा हा प्रश्न खूप खतरनाक आहे, एमपीएससीने विचारला, आपल्याला पण येऊ शकतो, ते मग व्हिडिओ बघत असताना तुम्ही लिहून घ्यायचं किंवा आपण ते पीडीएफ टेलिग्रामला टाकू. टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली दिसेल. काय अडचण आली तर तुम्हाला खाली एक मोबाईल नंबर दिसेल, त्या मोबाईल नंबरला कॉन्टॅक्ट करा. ऑफिस मधला कॉल आहे तो उचलला जातील, माझं नाव सांगा, तो कॉल आपल्याकडे मी तुमच्याशी संवाद साधेल. ओके. चुकीची जोडी ओळखा. खोंड कालवड उंट सांडणे जनक जननी विदुर विदुषी. आता खतरनाक प्रश्न आहे बघा. इथं बघा किती वेळा विचारलाय विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. किती वेळा आहे. आणि याच्या अपोजिट विदुर, याच्या अपोजिट विद्वान, हा देखील एवढ्याच वेळा विचारलाय. पेज 8 त्या पुस्तकातलं, बरोबर का. तर विदुषी म्हणजेच काय रे, विद्वान असतं. विदुषी म्हणजेच काय असतं, विद्वान असतं. इथं दिलं विदुर. आता इथं थोडं एक्सप्लेन करतो. विदुषी म्हणजे काय असतं, विद्वान, जे की याच्या समोर असायला पाहिजे. विदुर म्हणजेच काय असतं, विधवा. ज्याचा नवरा मरण पावला त्या स्त्रीला विधवा म्हटलं जातं. आणि ज्याची पत्नी, ज्याची बायको मयत आहे, ते राहिलेल्या माणसाला विदुर म्हटलं जातं. आणि विद्वान याचा विरुद्धार्थी म्हणण्यापेक्षा विरुद्ध लिंगी शब्द काय रे, विदुषी. विद्वान विदुषी, विद्वान विदुषी, विदुर विधवा, विदुर विधवा. बाकीचे बरोबर आहेत. हे इथं चुकीचं आहे. कशावरनं कळलं आपल्याला, PYQ वरनं. किती वेळा विचारलं हे, आता हे सांगायचं म्हटलं की मला टाइम नाही आणि तुम्हाला पण ते माहित आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी शुद्ध आणि अशुद्ध शब्द वारंवार करायचे, लिहायचे तुम्हाला. हा रिपीट झालेला नाही, त्याच्यामुळं असे प्रश्न तुम्हाला रिपीट झालेले पण बघायचे, लिहायचे व्यवस्थित, सारखे सतत लिहायचे. लिहिल्यानं काय होतं, सराव होत असतो आणि परीक्षेमध्ये आठवत असतं. हा प्रश्न कुठेही रिपीट नाही, एमपीएससीला पण नाही. जर तुम्हाला दिसला हा प्रश्न रिपीट, तर नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स, आपल्या कमेंट्समध्ये त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही शेअर करू शकता. मला तर कुठं आढळलेला नाही. याचं उत्तर काय ते तुम्ही शोधा. म्हणजे कसं त्याच्यासाठी तर तुम्ही कामाला लागचं. ओके. विभक्ती व कारकार्थ चुकीचा पर्याय निवडा. इथं बघा तृतीयाचा करण असायला पाहिजे. का असायला पाहिजे, तृतीयाचा करण. पण इथं काय दिलं रे, संप्रदान दिला. हे चुकीचं आहे. म्हणजे हे तुमचं उत्तर आहे. कुठून कळालं मला, PYQच्या बेस मधून कळालं. ओके. इथं काय, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. का अगोदर काय विचार होता, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. द्वितीयाचा कर्म, बरोबर आहे. षष्टीचा संबंध असतो, पण इथं काय दिलं, पंचमीचा दिलं. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. कधी, 2024ला. म्हणजे हे बरोबर आहेत ना 3. मग आता इथं काय केलं, तृतीयाचा करण पाहिजे. इथं काय दिलं, संप्रदान. म्हणजे हा चुकीचा आहे. म्हणजे हा तुमचं उत्तर आहे. बाकीचे बरोबर. द्वितीय कर्म, सप्तमी, अधिकरण आहे बघा. इथं पंचमी काय पाहिलं होता, पंचमीला अपादान पाहिलं होता. इथं PYQला काय दिला, संबंध. त्यावेळेस हा चुकीचा होता, आता हा चुकीचा आहे. म्हणजे हाच प्रश्न आहे तसा उचलला. फक्त त्यांना काय करायचं होतं, कुठंतरी एका ठिकाणी एरर करायचा होता. तृतीयाचा करण त्यावेळेस दिलता, या ठिकाणी तृतीयाचा संप्रदान दिला. म्हणजे इथं एरर केला त्यांनी. या पद्धतीनं आहे तसे PYQ उचलले जातात किंवा थोडे बदल केले जातात. मी आपणहून, चला याच्यात काही डोकं लावायची गरज नाही. हे PYQ बऱ्याच वेळा रिपीट झालेलं आहे. हे काय रे, आत्मवाचक आहे. स्वतःहून, आपणहून. याचा अर्थ काय होतो, स्वतः या अर्थाने म्हणणे, ते आत्मवाचक आहे. श्रीमंत माणसांना गर्व असतो, श्रीमंतांना गर्व असतो. हा प्रश्न सेट कसा केला बघा. 2 वाक्य दिले आणि पहिल्या वाक्यातील श्रीमंत हे काय काम करतं, तर माणूस या नामाबद्दल विशेष माहिती सांगतं. म्हणजे हे विशेषण असायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला विशेषण कुठं आहे रे, पर्याय क्रमांक D मध्ये. आणि हे काय परत नाम आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे. PYQचा बेस पकडला. श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषणाचे, या वाक्यातील विशेषणाचे. ओके. तर नामामध्ये रूपांतर करा. मग हे केलं ना, श्रीमंतांना, हे काय नाम आहे. या पद्धतीने तुम्हाला PYQ इथं बेस लागतो, पण घ्यायची गरज नाही. हे सोपे प्रश्न आहेत. इथं PYQचा बेस लावायची गरज नाही. आम्हा मुलांना कोण विचारतो, असला नवरा नको ग बाई. असला नवरा नको ग बाई त्या टाईप आहे. आम्हा मुलांना कोण विचारतो. इथं मी ह्या सर्व नामाचं काय केलं रे, रूपांतर केलं. मीच, आम्ही, आम्हा या पद्धतीनं सर्वनामाचे रूपे बनले जातात. मुलांना या नामाबद्दल विशेष माहिती सांगतं कोणता शब्द, आम्हा. म्हणजे हे विशेषण आहे. मग हे मूळचं विशेषण सर्वनामापासून बनलेलं आहे. म्हणजे याचा प्रकार काय असणार आहे, सार्वनामिक विशेषण. कुठं विचारला हा प्रश्न, आम्हा मुलांना कोण विचारतो, आहे तसं PSI 2012ला विचारला.
त्याच्यानंतर आम्हा मुलांना कोण विचारतो, इंजिनिअरिंग सर्व्हिस 2016ला MPSC पेपर घेते, म्हणजे त्या ठिकाणी 2 वेळा विचारलेला, आणखीन एकदा विचारलेला, पण मी या ठिकाणी स्क्रीनशॉट काढलेला नाही. म्हणजे आहे तसा PYQ बेस इथं MPSCचा लागतो, आणि जर नाही लागला तरी सोपं आहे. ते पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवढं तरी माहित असतं की बाबा हे मी या सर्व नामापासून बनवलेलं आहे. काय आम्हा, मग मुलांना, कोणत्या मुलांना, आम्हा मुलांना नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. म्हणजे हे सर्वनाम आहे, हे विशेषण आहे. इथं हे 100% कन्फर्म झालं, हे विशेषण आहे. कोणतं विशेषण आहे? मूळचं सर्वनामापासून बनलं, त्याच्यामुळे सार्वनामिक विशेषण आहे. ओके, तर PYQ बेस या ठिकाणी MPSC इथं मी जोडलेला आहे, ते आपण सिरीज चालू करूयात. मी हे काम करू या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. या ठिकाणी मी हे स्क्रीनशॉट टाळलेला आहे, मुद्दाम टाळलेला आहे. मी हे काम करू, आपण एक काय सर मी काम करू म्हणजे काय करतो आपण? काय करतो रे? आज्ञा करतो. सर मी काम करू, कर. काय केलं आपण? आज्ञा केलेली आहे. आज्ञार्थी वाक्य आहे याचं उत्तर. पुढचा प्रश्न, गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ, या वाक्यातील प्रधान वाक्य ओळखायचं आहे. आता इथं पण थोडी कन्सेप्ट माहित पाहिजे. प्रधान वाक्य, गौण वाक्य, म्हणजेच हे काय रे? केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, याच्यावरती हा प्रश्न विचारला. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने स्वच्छता पाळावी, इथपर्यंत सेम आहे बघा. गुरुजी म्हणाले की, गुरुजी म्हणाले की, पुढे काय काय म्हणा ना, गुरुजी म्हणेन एकी हेच बळ, गुरुजी म्हणेन स्वच्छता करा, गुरुजी म्हणेन अभ्यास करा, गुरुजी म्हणेन खेळायला जा, गुरुजी म्हणेन बस इथंच, गुरुजी म्हणेन पाणी आण. पुढचं काही असू शकतं, बरोबर. इथं PYQ बेस काय पकडणार आपण? गुरुजी म्हणाले की, हे मिश्र वाक्य आहे. गुरुजी म्हणाले की, इथं पण काय दिलं? मिश्र वाक्य दिलं. मग हे की जे आहे की, हे काय रे? उभयान्वयी अव्ययी आहे. आणि हे काय? पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य. पहिल्या वाक्याचं स्वरूप उलगडून सांगण्याचं काम दुसरं वाक्य करतं, म्हणजे हे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे. आणि स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले 2 वाक्य, त्याच्यात जे पहिलं वाक्य असतं ते प्रधान वाक्य असतं. म्हणजे या ठिकाणी गुरुजी म्हणाले हे प्रधान वाक्य आहे. तुमचं उत्तर काय असणार आहे मग? प्रधान वाक्य कोणते? तर गुरुजी म्हणाले. हे थोडं कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आहे तसं PYQ इथं सेट झालेला नाही. वाक्य घेतलेले आहेत, पण इथं वाक्याचा प्रकार विचारलाय, त्याच्यात मग थोडं मॉडिफाय केलं यावर्षी. त्यांनी विचारलं प्रधान वाक्य कोणतं. आता पुढे भविष्यामध्ये हाच प्रश्न आहे तसा येऊ शकतो, हाच प्रश्न आहे तसा येऊ शकतो. इथं फक्त एक सेंटेन्स, इथं एक शब्द बदलला जाईल. गौण वाक्य कोणते? गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ, या वाक्यातील गौण वाक्य कोणते? मग पहिलं वाक्य जर प्रधान असेल, पहिलं वाक्य जर प्रधान असेल तर त्याचं नंतरचं जे दुसरं वाक्य आहे हे गौण वाक्य असणार आहे. मग पुढचा जर प्रश्न सेट झाला, गौण वाक्य विचारलं तर काय असणार आहे? एकी हेच बळ, हे तुमचं नंतर उत्तर असणार आहे. आता प्रधान विचारलंय तर ठीक आहे. आता प्रधान वाक्य कोणतं आहे? गुरुजी म्हणाले. ओके, तर या पद्धतीनं भविष्यात पुढचा प्रश्न तयार होऊ शकतो. अलमारी हा पोर्तुगीज शब्द आहे, लिहून ठेवा, रिपीट झालेला नाही. अग्रेसर हा बऱ्याच वेळा विचारलेला आहे, कितीतरी वेळा विचारलेला आहे. आता बघा, आलुक तत्पुरुष आणि उपपद तत्पुरुष याच्यातली उदाहरणं समान आहेत. आता इथे एखाद्याला वाटेल की दीनानाथ हा उपपद तत्पुरुष आहे. आलुक तत्पुरुष आणि उपपद तत्पुरुष यांचे बरेच उदाहरणं एकमेकांमध्ये सेम आहेत. त्याच्यामुळेच तुम्हाला दीनानाथ बरोबर अग्रेसर इथं दिलेला आहे, बरोबर. दीनानाथला जोडून काय दिलेलं आहे? अग्रेसर. अग्रेसर काय असणार आहे रे? आलुक तत्पुरुष. अग्रेसर, युधिष्ठिर, पंकिरोध, सरसी हे कोणत्या समासाची उदाहरणं आहेत? 2023ला विचारलंय. उत्तर काय दिले? आलुक. त्याच्यामुळे इथं काय? आलुक तत्पुरुष. मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकामध्ये दीनानाथ हा शब्द आलुक तत्पुरुष समासाचं उदाहरणामध्ये दिलेला आहे. ओके, त्याच्यामुळे काही अडचण नाही. अग्रेसर वरून तुम्ही तिथं उत्तरापर्यंत जाऊ शकता. आबाळागत माया तुझे आमावर राहू दे, बऱ्याच वेळा विचारला, इथं आता मी डिस्कस करणार नाही. ओके, किती वेळा विचारला बघा. तर याचं उत्तर काय असणार आहे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आबाळागत माया तुझे आमावर राहू दे. आता इथं पर्याय वगैरे मी घेतले नाहीत, कारण हे दुसऱ्या पेजवरती तो प्रश्न गेलेला होता, त्याच्यामुळे इथं पर्याय मी घेतले नाहीत. प्रश्न किती वेळा विचारला या ठिकाणी तुम्हाला नमूद करता येतं, दिसतं तुम्हाला, बरोबर. हा रूपक नाही, यमक नाही, राहिलं उत्प्रेक्ष आणि उपमा. तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. गत हा, आबाळ या शब्दाला गत हा प्रत्यय जोडून आलाय, त्याच्यामुळे याच्यावरून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. ओके, सामासिक शब्दाचे लिंग
जर मी तुम्हाला म्हटलं, आता हा असा प्रश्न MPSC ला आज आलेला आहे लिपिक 2023 ला, पण पोलीस भरतीला काय आलेलं आहे रे, मीठ भाकर. मीठ भाकर या शब्दाचं लिंग ओळखायला आपण काय सांगतो, भाकर. काय, मीठ भाकर, ती भाकर. ओके, या पद्धतीनं. त्याच्यानंतर परत आणखीन सामासिक शब्द, पुरणपोळी. पुरणपोळी या सामासिक शब्दाचं लिंग काय सांगतो आपण, ती पोळी, म्हणजे स्त्रीलिंगी सांगतो. म्हणजे सामासिक शब्दाचं लिंग कशावरून ओळखतो आपण, शेवटच्या शब्दावरून. कशावरून ओळखतो, शेवटच्या शब्दावरून. आणि हाच परत तुम्हाला स्टेटमेंट मध्ये प्रश्न विचारला, सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरवतात. स्टेटमेंट मध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला, बारीक सारीक गोष्टी तुम्हाला इथून पुढे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला टिंबटिंब शक्ती म्हणतात. व्यंजना, लक्षणा, अभिधा, योगरूढ, अभिधा हे 2 पर्याय इथं कट करू आपण. हा प्रश्न आहे तसा शेट झाला, पण या पद्धतीने आला होता. आता या पद्धतीने आला, याच्यातलंच एक वाक्य उचललं आणि वर दिलं टाकून. शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेल असा दुसरा शब्द घ्यावा लागतो. या शब्द शक्तीला व्यंजन असे म्हणतात. वर काय दिलं, मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची शक्ती म्हणजे लक्षणा. या 2 शब्दांमधलं कोणतं बरोबर आहे असा प्रश्न 2024 ला ठाण्याला विचारला होता. आता काय विचारला, मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तिला काय म्हटलं जातं, व्यंजना म्हटलं जातं. म्हणजे समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत. साप हा अर्थ तर घ्यायचा आहे, पण त्या मूळ अर्थाला बाधा न आणता ते काय म्हणायचंय, म्हणजे दृष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीला ठेचून काढलं पाहिजे. या पद्धतीने हे व्यंजना ही शब्दशक्ती आपल्याला इथं मूळ अर्थाला बाधा न आणता लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, ठीक आहे बघा, आता हे 51 ते 75 पर्यंत झालेले आहेत. इथं मी टोटल सगळ्याच्या सगळे तुम्हाला इथं पण 22-23 प्रश्नांचा संदर्भ ऍज इट इज दिलेला आहे PYQच्या सोर्स मधून. ओके, तर या ठिकाणी आपण अकोला आणि अमरावती या 2 जिल्ह्यांमध्ये जे काय मराठीवरती प्रश्न आलेले आहेत 25-25 50 प्रश्नांचा संदर्भ कुठून आलेला आहे याच्यावरती आपण हे लेक्चर बनवलेलं आहे. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या ठिकाणी पोलीस भरती चॅनलवरती बरेच काही व्हिडिओ भविष्यामध्ये येणार आहेत. आणि हा जो बेस मी सांगणार होतो की हे PYQचे पुस्तक मार्केटमध्ये कुठून मी हे स्क्रीनशॉट घेतले, तर इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सांगतो की बाबा इन्फिनिटी कडून हे लवकरच पुस्तक पब्लिश होणार आहे. याचं सर्व काम झालेलं आहे ऑलरेडी. याचं कव्हर तुम्हाला भविष्यामध्ये लवकरात लवकर दाखवलं जाईल. काम झालेलं आहे. फक्त आता हे जे नवीन प्रश्न आलेले आहेत ते ऍड करायचे आहेत आणि ऍड केल्यानंतर एक नवीन पुस्तक तुम्हाला तुमच्या हातामध्ये येणार आहे. एवढं जरी PYQ केलं तर मराठी सफिशियंट आहे. याचं तुम्हाला विश्लेषण पाहायला असेल तर हे 2 सेट मध्ये पुस्तक असणार आहे. सेट 1 हा नुसता PYQ असणार आहे. सेट 2 हे विश्लेषण असणार आहे. ज्याला विश्लेषणाची गरज नाही त्यांनी सेट A घ्यायचा आहे. ज्याला विश्लेषणाची गरज आहे त्यांनी सेट B घ्यायचा आहे. या पद्धतीने हे पुस्तक लवकर मार्केट्समध्ये उपलब्ध होणार आहे. ओके, ठीक आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी. या ठिकाणी आपण थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.